Hey, hello guys, welcome back in Vidya Mandir. So today we are going to learn the first topic of maths part second, that is differentiation. Okay, so हे डिफरन्शिएशन येण्याच्या आधी आपल्याला काही 11वीचं डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह त्याचे बेसिक कन्सेप्ट आल्या पाहिजेत. ठीक आहे, आणि त्या बेसिक कन्सेप्ट आपण इथे आज बघणार आहोत. त्या बेसिक कन्सेप्ट आल्या म्हणजे तुम्हाला 12वीचं डिफरन्शिएशन येईल. 12वीचं डेरिव्हेटिव्ह जर जमला तुम्हाला तर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह येईल. ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्ह जर जमत असेल तर डेफिनाईट आणि इनडेफिनाईट इंटिग्रेशन येईल. ओके, डेफिनाईट आणि इनडेफिनाईट इंटिग्रेशन येत असेल तर पुढे तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन येईल. त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन नावाचा एक टॉपिक आहे, तो पण ह्या दोन्ही टॉपिकवरतीच बेस अपॉन आहे. ठीक आहे, ज्याला डेरिव्हेटिव्ह येईल, ज्याला इंटिग्रेशन येईल, त्याला डिफरन्शियल इक्वेशन नावाचा टॉपिक येईल. आणि लास्ट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे, ते सोपे लेसन्स आहे, दोन इझी. ठीक आहे, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असा 12th स्टँडर्डचा सेकंड पार्टचा सिलेबस आहे सगळा. सो आज आपण सुरू करतो इथे डिफरन्शिएशन, दॅट इज फर्स्ट चॅप्टर. ओके, आणि आता काही आपण 11वीच्या बेसिक कन्सेप्ट पाहू. त्या बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला येत असेल तर पुढे डिफरन्शिएशन करणं एकदम सोपं जाईल. ओके, सो डिफरन्शिएशन मीन्स व्हॉट? एक असतं डिफरन्शिएट करणे, एक असतं इंटिग्रेट करणे, राईट ना. सो डिफरन्शिएट करणे त्याला आपण डिफरन्शिएशन बोलणार आहोत, इंटिग्रेट करणे त्याला आपण इंटिग्रेशन बोलणार आहोत. सो डिफरन्शिएशनमध्ये काय होतं, समजा शुगर केन आहे, राईट ना, ऊस आहे, तो ऊसाचा आपण काय करतो, रस करतो, राईट ना, ज्यूस करतो. सो दॅट ज्यूस इज दी वन डेरिव्हेटिव्ह ऑफ शुगर केन, राईट. किंवा ऊसापासून आपण अजून काय करतो, शुगर तयार करतो. सो शुगर इज ऑल्सो डेरिव्हेटिव्ह ऑफ शुगर केन, राईट. तसंच मँगो आहे सपोज. सो मँगोमधून तुम्ही काय करता, त्याचा रस जो असतो, ज्यूस, तो आपण माझा घेतो ना. सो तो दॅट माझा इज द वन डेरिव्हेटिव्ह ऑफ मँगो. ठीक आहे, मँगोपासून निघलेला तो एक प्रोडक्ट आहे. सो यांना बोलायचं डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह करणे म्हणजे काय करणे, आपण एखादं प्रोडक्ट असेल, एखादा काही पण कोणती पण गोष्ट असेल तर त्याचे जर तुकडे केले तर त्याला काय बोलतो आपण, त्याला डिफरन्शिएट करतो आपण, बरोबर ना. डिफरन्शिएट करतो म्हणजे त्याचे छोटे छोटे पार्ट्समध्ये डिवाईड करतो त्याला. सो दॅट इज डिफरन्शिएशन. ठीक आहे, सो डिफरन्शिएशनमध्ये आज आपण बघणार आहोत बेसिक कन्सेप्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि बेसिक कन्सेप्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह त्यात आपला फर्स्ट टॉपिक आहे, दॅट इज फर्स्ट टॉपिक इज फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेत आहेत बट थोडंसं बेसिक, आज आपण थोडंसं बेसिक बघणार आहोत. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसं कॅल्क्युलेट करतो आपण, अरिथमेटिक अल्जेब्रिक फंक्शन असेल तर अल्जेब्रिकचं कसं करायचं, एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचा, राईट. ते सगळं आपण डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. सो एवढं एक लक्षात ठेवायचं तुम्ही, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह इज एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, लिमिट शिकलो आपण 11th स्टँडर्डमध्ये, राईट. लिमिट h टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एच. ओके, दिस इज द फॉर्म्युला ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह काढण्याचा हा फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्याने आपण कोणत्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू शकतो. सो फॉर्म्युला काय, एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह. जर तुमच्याकडे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स नावाचं फंक्शन असेल काही पण, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह, राईट ना. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे आपण काय करतो, एफ डॅश ऑफ एक्स किंवा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू असं असेल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू समथिंग फंक्शन आहे, समजा साइन एक्स. सो याचा डेरिव्हेटिव्ह काढताना आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतो, तो एफ डॅश ऑफ एक्स दाखवतो. तसं एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू हा वाला फॉर्म्युला, लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. आता एक्स एच काय, एच इज द स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. एच जो आहे दॅट एच इज स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. एक्समध्ये केलेली छोटीशी इन्क्रीमेंट आहे, स्मॉल इन्क्रीमेंट. ओके, त्याला बोलणार आहोत आपण स्मॉल इन्क्रीमेंट एचला. सो आता इथे काय करायचं आपल्याला, एखादं एक्झाम्पल घेऊ, जसं की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, फॉर एक्झाम्पल, find the derivative of sin x
using first principle of derivative, using first principle of derivative, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज करून काय करायचं आपल्याला साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, राईट डाऊन हिअर फर्स्ट, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू तुमच्याकडे जे फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दॅट इज साइन एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आपल्याला, राईट ना. सो याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं तर काय करायचं आपण, बाय युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल, बाय युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह, किंवा याच्या आधी काय करायचं आपण, आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपल माहिती आहे, एफ ऑफ एक्स प्लस एच पण पाहिजे आपल्याला, राईट ना. सो इथे एक गोष्ट अजूनच करून घ्यायची आपण आधीच, दॅट इज एफ ऑफ एक्स प्लस एच, एक्समध्ये एच ॲड करायचं, स्मॉल इन्क्रीमेंट, म्हणजे इकडे जसा एक्समध्ये एच ॲड केला आहे तसं इकडे पण एक्समध्ये एच ॲड करणार, साइन ऑफ एक्स प्लस एच, याला ब्रॅकेट द्या, एक्समध्ये ॲड करताय तुम्ही एच, सो साइन ऑफ एक्स प्लस एच. आता खालील्या बाय युझिंग फर्स्ट प्रिन्सिपल, by using first principle of derivative. ठीक ना. फॉर्म्युला काय आपला, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. दिस इज द फॉर्म्युला ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. यात व्हॅल्यू पुटअप करा आणि इथे लिमिट राहिले, लिमिट आहे हां इथे, इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू झिरो, राईट, एच टेन्स टू झिरो, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. दिस इज द फॉर्म्युला ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. सो एफ डॅश ऑफ एक्स ॲज इट इज, राईट डाऊन हिअर लिमिट एच टेन्स टू झिरो, लिमिट एच टेन्स टू झिरो, एफ ऑफ एक्स प्लस एचची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, एफ ऑफ एक्स प्लस एच इज नथिंग बट साइन एक्स प्लस एच, right. So write down here sin x plus h, sin x plus h minus f of x, value of f of x is nothing but sin x, so write down here sin x upon h, जसाच्या तसा खाली हा वाला h. ओके, सो इथे एक फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. मी तुम्हाला 11th स्टँडर्डपासून सांगत आलो आहे की ट्रिग्नोमेट्रिकचे सगळे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा, पाठ करा, राईट ना. सो सगळ्या फॉर्म्युलाचा इथून पुढे यूज होणार आहे, ठीक आहे. तरी पण ज्यांचे फॉर्म्युले पाठ नसतील त्यांनी पुन्हा एकदा ते फॉर्म्युले सगळे पहा आणि त्यांना पाठच करा, ठीक. सो इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता फॉर्म्युला आहे, इथे लिहितो मी साइन सी मायनस साइन डी, साइन सी मायनस साइन डी, राईट. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ साइन सी मायनस साइन डी, साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू 2 cos सी प्लस डी बाय 2 into sin c minus d by 2 into sin c minus d by 2. This is the formula of sin c minus sin d. हा वाला फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. c म्हणजे कोण आहे, c म्हणजे x प्लस एच, cच्या जागेवरती आपल्याकडे x प्लस एच आहे आणि डीच्या जागेवरती आपल्याकडे फक्त सिंगल x आहे. ओके, cच्या जागेवरती x प्लस एच, डीच्या जागेवरती फक्त x. सो तसं तुम्ही ॲझ्युम करायचे, c म्हणजे x प्लस एच, डी म्हणजे एक्स. सो फॉर्म्युला काय आपला, साइन सी मायनस साइन डी. फर्स्ट ऑफ ऑल हे तर जसंच तसं येणार, एफ डॅश ऑफ एक्स लिमिट एच टेन्स टू झिरो, साइन सी मायनस साइन डी 2 cos, फॉर्म्युलातला 2 cos, सी प्लस डी, सी म्हणजे एक्स प्लस एच, त्यात प्लस करायचं आहे डी, डी म्हणजे एक्स अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी, साइन सी म्हणजे एक्स प्लस एच मायनस डी म्हणजे मायनस एक्स अपॉन 2 अपॉन एच, अपॉन एच. सो हे काय झालं, एफ डॅश ऑफ एक्स लिहित नाही मी आता, लिमिट एच टेन्स टू झिरो, 2 cos 1x प्लस 1x दॅट इज 2x प्लस एच बाय 2 इंटू साइन, इथे पहा मायनस एक्स प्लस एक्स गेट कॅन्सल, सो इथे राहणार फक्त एच बाय 2. So write down here only h by 2 and upon h, हा वाला upon h, ठीक आहे. सो लिमिट आपण सेपरेट करू शकता इथे, राईट ना. इथे मल्टिप्लिकेशन आहे, लिमिट तुम्ही देऊ शकता याला. सो इथे जर डायरेक्ट दिला आपण लिमिट, एचच्या जागेवर जर डायरेक्ट झिरो टाकला तर काय होते, इथे राहणार 2 cos, बघा इथे 2x, एचच्या जागेवर झिरो पडेल
2x प्लस 0 मीन्स 2x अपॉन 2 इंटू हे लिमिट त्याला पण जाईल, लिमिट h टेन्स टू 0, इथं राहिला साईन h बाय 2 आणि हा जो h शिल्लक आहे ना तो इकडे न देता तो h याच्या खाली देऊया आपण. असं का केलं? कारण आपल्याकडे असा एक फॉर्म्युला आहे, लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 1, राईट. साइन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 1 असा एक फॉर्म्युला आहे. सो त्याप्रमाणे हे काय होईल, 2 2 गेट कॅन्सल, इथं राहिलं 2, इथं राहिलं कॉस, इथला x, साइन थीटा अपॉन थीटा जो वरती आहे तोच खालती पाहिजे, जो थीटा इथे तोच थीटा इथे पाहिजे. इथे अपॉन 2 नव्हता, अपॉन 2 मी एक्स्ट्रा घेतला तर याला कॅन्सल करण्यासाठी मला इथे 2 घ्यावा लागला. ओके, सो एवढ्याचा आन्सर लिमिट h टेन्स टू 0 दिस साइन थीटा अपॉन थीटा साइन h बाय 2 अपॉन h बाय 2 आन्सर येणार 1, एवढ्याचं 1 आणि हा अपॉन 2 आहे, सो दिस इज 1 अपॉन 2 आणि आन्सर काय आला मग हे 2 2 गेट कॅन्सल, सो वी गेट cos x, वी गेट cos x. सो f डॅश ऑफ x इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला शेवटी फायनली cos x. सो cos x इज नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन फंक्शन. ठीक आहे, सो इथे काय लिहायचं तुम्ही, देअरफॉर डेरिव्हेटिव्ह लिहिण्याची ही मेथड आहे, डी बाय डी एक्स मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, डी बाय डी एक्स मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. ठीक आहे, सो साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्स. सो अशा पद्धतीने तुम्ही इथे हा वाला फॉर्म्युला आणि हा वाला फॉर्म्युला यूज करून डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला आणि मेन म्हणजे तुम्ही इथे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज केलं आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे. सो नेक्स्ट यातच घेऊयात आपण, इथेच हे तसं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि नेक्स्ट आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स घेऊन पाहू काय होते. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतं, जसं साइन एक्सचा कॉस एक्स आला तसं कॉस एक्सचा काय येईल ते पाहूयात आपण इथे. ओके, सो मी इथे रफ करतो याला आता. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपल्याला समजा डेरिव्हेटिव्ह काढायचं इथे कॉस एक्सचा, ठीक ना. सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स यूजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. सो इथे होणार कॉस एक्स, साइनच्या जागेवर इथे काय होणार कॉस एक्स प्लस एच बाय यूजिंग फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट प्रिन्सिपलचा हा वाला फॉर्म्युला ॲज इट इज. इथे काय येणार एफ ऑफ एक्स प्लस एच, एफ ऑफ एक्स प्लस एच इज नथिंग बट कॉस एक्स प्लस एच. सो हे झालं कॉस एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स, मायनस एफ ऑफ एक्स मीन्स कॉस एक्स अपॉन एच, अपॉन एच. आता फॉर्म्युला मी इथे लिहितो आहे. ठीक आहे, आता फॉर्म्युला कोणता यूज करणार तिथे, इथे फॉर्म्युला यूज करणार कॉस सी मायनस कॉस डी. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कॉस सी मायनस कॉस डी, वी नो दॅट द फॉर्म्युला 2 साइन c प्लस डी अपॉन 2 इंटू साइन डी मायनस सी अपॉन 2, राईट. हा वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो 2 साइन c प्लस डी, c मीन्स x प्लस h प्लस x अपॉन 2 इंटू साइन c x प्लस h मायनस d, d मीन्स x अपॉन 2. ओके, हा वाला फॉर्म्युला. c मायनस डी नाही, आता इथे सॉरी डी मायनस सी, डी मायनस सी म्हणजे थोडंसं तुम्हाला चेंज करावं लागेल. डी म्हणजे कोण आहे x मायनस सी, सी मीन्स कोण आहे हे बघा x प्लस एच, म्हणजे हे असं होईल x मायनस एक्स प्लस एच. हे मायनस साईन अप्लाय केलं तर काय येणार x हा मायनस एक्स आणि प्लस मायनस मायनस एच अपॉन 2. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. डी मायनस सी यातून हे सबट्रॅक्ट केलं म्हणजे यांचे साईन चेंज होतील, प्लस येतं मायनस झाला, प्लस येतं मायनस झाला. ओके, आता काय शिल्लक राहते, सो इथे या, इथे काय येणार 2 साइन 1x प्लस 1x 2x प्लस h बाय 2 इंटू साइन एक्स एक्स कॅन्सल मायनस एच बाय 2, इथे मायनस राहिला मायनस एच बाय 2 आणि अपॉन एच. ओके, सो हे आलं 2 इकडे. आता इथून पुढे मी सगळंच रफ करतो आणि इथून
तुम्हाला क्लिअर सांगतो कसं येईल पुढे. ठीक आहे, फॉर्म्युला आपण कोणता यूज केला इथे, हा वाला फॉर्म्युला यूज केला, लिहून घ्या हा फॉर्म्युला आपण. सो हे काय होणार, डायरेक्ट जर लिमिट अप्लाय केलं तुम्ही इथे तर हे काय येईल तुमचं बघा, 2 साईन याच्यासाठी लिमिट अप्लाय केलं तर 2 साईन 2x, एचच्या जागेवर 0 टाकणार, 2x + 0 मीन्स 2x अपॉन 2 इंटू हे लिमिट इकडे पण जाणार, लिमिट h टेन्स टू 0 साइन ऑफ -h/2 अपॉन हा वाला h, राईट. सो हे 2 कॅन्सल, इथे काय राहिलं 2 साइन x आणि हे मायनसवाला साईन इकडे द्या तुम्ही याच्या समोर, हे वाला मायनस पुढे दिलं तरी चालेल कारण मल्टिप्लिकेशनमध्ये. आता राहिलं तुमच्याकडे इथे इंटू, इथे मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, नाही म्हणजे काय मल्टिप्लिकेशन, लिमिट h टेन्स टू 0, इथं राहिला साईन h/2 कारण हे मायनस साईन आपण इकडे दिले अपॉन h. परत एकदा हा वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे, हा फॉर्म्युला लिहिला सगळ्यांनी. सो तर हे काय येणार, विच इज इक्वल टू -2 साइन एक्स. इथं बघा इथे h/2, इथे पण h/2 करावं लागेल, नव्हतं तर आपण केला. सो एवढ्याचा आन्सर काय आलं, साइन थिटा अपॉन थिटा, असं जर असेल तर 1 असतं. सो एवढ्याचा आन्सर 1 आणि अपॉन 2. सो 2 गेट कॅन्सल, काय राहिलं -sin x इंटू 1 दॅट इज -sin x. आलं लक्षात, म्हणजे f' ची व्हॅल्यू किती आली तुमची, -sin x. ठीक आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x, देअरफॉर d/dx मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज नथिंग बट -sin x. सो दिस इज आवर फायनल आन्सर. सो अशा पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू शकता. सो हे झालं फर्स्ट प्रिन्सिपल, यावर अजून काही एक्झाम्पल्स आपण नंतर घेणार आहोत. ठीक आहे, सो आज एवढं बघूयात, बाकी राहिलेलं फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह उद्या. थँक्यू.